एक मिनटं वैभवजी, काही टेक्निकल इश्यू आहेत. शुभम पडियार यांचा मोबाईल नंबर हवा आहे, कारण ते क्रिक हिरो जे ॲप आहे त्यामध्ये तो नंबर ॲड नाही आहे आणि त्यामुळे ऑनलाईन जी स्कोरिंग होते तिथे सुस्पष्टपणा येत नाही आहे. आदरणीय सन्माननीय अजयजी कलगुडगी साहेब यांनी वेळात वेळ काढून या स्पर्धेकरिता प्रार्थनीय स्वरूपातील उपस्थिती दर्शवलेली आहे. शब्दफुलांनी क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूरच्या वतीने सरांचे मनपूर्वक आभार आभार आणि आभार. चला, क्लिअर झालेला आहे, धन्यवाद. आणि या सामन्याची ही सुरुवात आपण पाहतोय. दोन्हीही चेंडू प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये डॉट आलेले आहेत. तिसरा बॉल इथे ऑफ ड्राईव्हच्या स्वरूपामध्ये खेळलेले आहेत. सिली मिड ऑफमध्ये क्षेत्ररक्षण बहारदार होतं आणि धावचित करिता त्या ठिकाणी अपील देखील आहे. थर्ड अंपायरची मागणी करण्यात आलेली आहे. आकाश शितोळे यांच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजीचं हे पृथक्करण होत आहे. मिस्टर वैभव कबाळे, वन ऑफ दी फायनेस्ट फ्रंटलाईन बॉलर. आणि येथून या आपण पाहूयात इर्षादजी बिराजदार नक्की काय निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतायत या तिसऱ्या चेंडूवरती. कॉमेंट्री स्टुडिओमध्ये करूयात हलकासा फेरबदल आणि या मायक्रोफोन सुपूर्द करूयात आपण रोशनजी पाताडे सरांकडे. धन्यवाद. धन्यवाद दीपेशजी. OUT आउट. फलंदाज बाद. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता जे काही घडलंय अगदी मैदानाच्या आतमध्ये. ती सर्व क्षणचित्रे जी आहेत ते आपल्या समोर दूध का दूध और पाणी का पाणी आहेत. आणि नक्कीच सध्या चालू असलेला सामना आपण जर पाहिला तर एका बाजूला आम्ही यड्रावकर आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण जर पाहिलं तर नयनतारा ऑप्टिकल जयभीम स्पोर्ट्स या दोन संघांमध्ये चालू असलेला सामना सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. रवी पवार सरांचा संघ आहे आम्ही यड्रावकर आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण जर पाहिलं तर नयनतारा ऑप्टिकल्स जयभीम स्पोर्ट्स हा नयनतारा ऑप्टिकल्स हर्षदजी देसाई यांचा संघ. अगदी मैदानाच्या अगदी गेटच्या बाहेर पडलात डाव्या बाजूला आपल्या स्टँडच्या दिशेने निघालात की अगदी पहिलं नाव तुम्हाला काय वाचायला मिळेल तर ते नयनतारा ऑप्टिकल्स आणि त्यांचा हा संघ मैदानाच्या आतमध्ये मात्र गोलंदाजी करताना वैभव आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती राऊंड विकेटचा मारा, लेटकटचा फटका, शॉट थर्डमॅनला मात्र फिल्डर आहेत. आम्ही यड्रावकर संघ आपण जर पाहिलं तर पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये पराभव पत्करलेला संघ आहे. आणि आम्ही यड्रावकर संघाच्या बाजूने आपण जर चर्चा करायची झाली तर खऱ्या अर्थाने एक चांगला परफॉर्मन्स देणारा संघ राहिलाय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. या वेळेला सुद्धा बॅटची लिडिंग एज, बाहेरची कडा आणि फलंदाजाला शिकवलाय धडा. पहिला गडी गारद. वैभवच्या खात्यामध्ये ही पहिली सफलता आहे. दुसरी सफलता आपण पाहतोय. बॅक टू बॅक विकेट्स आहेत. शिकरे वॉरियर्स सुचितजी शिकरे, त्याचबरोबर महालक्ष्मी वॉरियर्स राजू गोसावी आणि प्रीतमजी मचले यांचा संघ, आम्ही यड्रावकर रवी पवार साहेबांचा संघ आहे.
जयभीम स्पोर्ट्स नयनतारा ऑप्टिकल्स, नयनतारा ऑप्टिक्स हर्षदजी देसाई यांचा संघ, संजय इलेव्हन संजयजी इर्शाल यांचा संघ, त्याचबरोबर डायमंड सुपर किंग्स मोहम्मदजी डांगे आणि रशीदजी डांगे यांचा संघ, त्याचबरोबर साईराज वॉरियर्स राहुलजी पाटील, ब्लॅक कॅप्स परागजी पाटील आणि अबू गवंडी यांचा संघ, त्याचबरोबर संजू मालक प्रेमी गणेशजी सूर्यवंशी, विनायक वसीम इनामदार आणि गायकवाड साहेबांचा संघ, त्याचबरोबर साई रेणुका पद्मावती, साई रेणुका वर्से आपण जर पाहिलं तर पवनजी इंगळे, देवदया स्पोर्ट्स, एस बी स्पोर्ट्स म्हणजेच संतोषजी भोसले या संघमालकांचा हा संघ आहे. वेस्टर्न इलेव्हन कैलाजी भिसे, त्याचबरोबर नगर अध्यक्ष प्रेमी शाहूनगर हा संघ, महेशजी कलगुडगी, त्याचबरोबर राहुलजी नलावडे, रोहितजी चौगुले यांचा संघ आणि रणवीर स्पोर्ट्स उदयजी कलगुडगी यांचा संघ. म्हणजे एकूण असे 14 संघ या स्पर्धेमध्ये आपण दाखल झालेले बघू शकता. या संपूर्ण स्पर्धेमध्ये 2 विकेट्स आतापर्यंत वैभव खबालेच्या खात्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. शेवटचा चेंडू पहिल्या षटकाचा, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संदीप माळी या वेळेला हलक्या हाताने मात्र चेंडूला सन्मान दिलाय, कारण मागे 2 विकेट्स गमावलेले आहेत. आणि मेडन ओव्हर मित्रांनो, या संपूर्ण स्पर्धेतली पहिली निर्धाव षटक, पहिली मेडन ओव्हर हाताळणारा आणि त्यामध्ये 2 विकेट पटकावणारा, दुसरी मेडन ओव्हर आणि त्यामध्ये 2 विकेट पटकावणारा गोलंदाज ठरलाय तो वैभव खबाले. जरा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या वैभवसाठी. पहिलं मेडन षटक, पहिली निर्धाव ओव्हर, निर्धाव षटक जर कोणी हाताळलं या संपूर्ण स्पर्धेमध्ये तर ते म्हणजे विवेक शिकलगार. आणि तदनंतर मात्र आता वैभव खबावले. वी हा शब्द जो आहे, वी हा इनिशियल जो आहे तो खऱ्या